जय जय रघुवीर समर्थ. समर्थ म्हणतात की एकदा गेलेली वेळ परत येत नाही आणि परत आपल्याला आणताही येत नाही, आणि म्हणून समर्थ म्हणतात की वेळ आहे तोपर्यंत आपल्याला या जीवनाचं सार्थक करता आलं पाहिजे, आपल्याला उत्तम जीवन जगता आलं पाहिजे असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं. आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की वेळ आहे तोपर्यंत आपल्याला सावधतेने जगता आलं पाहिजे असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं. आणि म्हणून समर्थ म्हणतात की वर्तमान काळात जगा, वर्तमान काळामध्ये आपल्याला जगता आलं पाहिजे आणि वर्तमान काळातच आपण उत्तम विचार केला पाहिजे. जी वेळ आपल्या आयुष्यातून गेली आहे ती आपण परत कधीही आणू शकत नाही. समर्थ म्हणतात की जी वेळ आपल्या आयुष्यातून गेली आहे ती वेळ आपण परत कधीही आणू शकत नाही. आपल्या आयुष्यामध्ये अनेक घटना घडलेल्या असतात, अनेक प्रसंग घडलेले असतात, अनेक दुःख वादळे आलेले असतात. त्याचाच विचार करून आपण वर्तमान काळ खराब करतो, वर्तमान काळ वाया घालवतो असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं. आणि म्हणून समर्थ म्हणतात घडलेल्या घटना, गेलेला काळ याबद्दल तुम्ही वर्तमान काळामध्ये विचार करू नका. समर्थ म्हणतात की तुम्ही विचार करता पण त्यातून काय निर्माण होतं का? तुमचा वर्तमान काळच वाया जातो, वर्तमान काळच खराब होतो. त्या वर्तमान काळामध्ये गेलेल्या गोष्टीचा तुम्ही विचार करू नका असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं. आणि म्हणून समर्थ म्हणतात की गेलेली वेळ आपण परत आणू शकत नाही. गेलेली वेळ, गेलेले प्रसंग, गेलेले संकट आपण परत आणू शकत नाही. आणि त्या विषयावर आणि जो काळ येणार आहे, जो काळ अजून आलेलाही नाही, जो काळ अजून आपल्या आयुष्यात येणार आहे त्या विषयावरही आपण जास्त बोलू शकत नाही. आणि म्हणून समर्थ म्हणतात की सर्वात महत्वपूर्ण व्यक्ती ती आहे ज्या व्यक्तीसोबत आपण आता सध्या आहोत. सर्वात महत्वपूर्ण व्यक्ती ती आहे ज्या व्यक्तीसोबत आपण आता सध्या आहोत असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं. आणि म्हणून समर्थ म्हणतात की ज्या व्यक्तीसोबत आपण आहोत त्या व्यक्तीचा तुम्ही विचार करा, तुमचा स्वतःचा विचार करा. वर्तमान काळामध्ये मला उत्तमाची कर्म, उत्तम माझं स्वप्न कसं पूर्ण करता येईल, ज्याच्यामध्ये तुम्हाला आवड आहे, जे काम करण्यामध्ये तुम्हाला आनंद मिळतो ते तुम्ही काम करा असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं. म्हणून समर्थ म्हणतात की भूतकाळामध्ये जे काही घटना घडल्या त्याचा तुम्ही विचार करू नका. जे काही घटना घडल्या त्या घडून गेल्या, त्याचा विचार करून आत्ताचा वर्तमान काळ तुम्ही खराब करू नका असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं. आणि म्हणून समर्थ म्हणतात की आयुष्यात बऱ्याच गोष्टी आपल्याला करायच्या आहेत पण त्या आपण केलेल्या नसतात. समर्थ म्हणतात की आयुष्यात बऱ्याच गोष्टी आपल्याला करायच्या आहेत पण त्या आपण केलेल्या नसतात. आणि परत करू म्हणून तशाच त्या गोष्टी आपण ठेवलेल्या असतात. परत करू म्हणून तशाच त्या गोष्टी आपण पेंडिंग ठेवलेल्या असतात. मग समर्थ म्हणतात की वेळ निघून गेल्यावर ती गोष्ट करायची राहूनच जाते. आपल्या आयुष्यातून ती वेळ निघून गेली की ती गोष्ट करायची राहूनच जाते. आणि म्हणून समर्थ म्हणतात की जे काय करायचंय ते आत्ता करा आणि जाती घडी सार्थक साधा असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं. समर्थ म्हणतात की वेळ आपण परत आणू शकत नाही. आपलं बालपण, तरुणपण परत येत नाही. समर्थ म्हणतात की आपलं बालपण, तरुणपण परत येत नाही. वेळ आहे तोपर्यंतच आपल्याला ज्या गोष्टीमध्ये आवड आहे, जी गोष्ट केल्याने आनंद मिळतो ती करा असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं. आणि म्हणून समर्थ म्हणतात की दडपणाखाली राहूच नका, भीतीखाली राहूच नका. भीतीवर विजय मिळवण्याचा प्रयत्न करा, संकटावर विजय मिळवण्याचा प्रयत्न करा आणि धाडसाने उभे राहा असं समर्थ आपल्याला ते सांगतात. म्हणून समर्थ म्हणतात की दडपणाखाली राहू नका, भीतीने राहू नका. जे काही करायचंय ते ताठ मानेने करा आणि धाडसाने करा असं समर्थांनी सांगितलं. आणि म्हणून समर्थ म्हणतात की इतरांचा जास्त विचार करू नका. म्हणून समर्थ म्हणतात की इतरांचा जास्त विचार करू नका की मी ही गोष्ट केल्यावर तो काय म्हणेल, ती काय म्हणेल, त्याला काय वाटेल, हिला काय वाटेल. म्हणून समर्थ म्हणतात की लोकांचा जास्त विचार करू नका. आपल्याला जे आवडते, जे योग्य वाटते, आपल्या मनाला जे पटते ते आपण केलं पाहिजे असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं. आणि ज्या गोष्टीमध्ये आपल्याला आनंद मिळतो तीच गोष्ट आपण केली पाहिजे असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं. आणि म्हणून समर्थ म्हणतात की लोकांचा जास्त विचार करू नका.
लोकांचं कामच असतं की प्रत्येक काला नावं ठेवायचं. समर्थ म्हणतात की लोकांचं कामच असतं की प्रत्येक काला नावं ठेवायचं. आणि म्हणून समर्थ म्हणतात की लोकांचं काम प्रत्येकाला नावं ठेवायचं आहे. म्हणून काय आपण जगायचं सोडून द्यायचं आहे का? जगायचं आपण थांबवायचं आहे का? असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं. आणि म्हणून समर्थ म्हणतात की प्रत्येक जण आपल्या आवडीनुसार आपल्या पसंतीनुसार जगतं. तसं आपल्यालाही आपल्या आवडीनुसार आपल्याला ज्या गोष्टीमध्ये आनंद मिळतोय ती गोष्ट आपण केली पाहिजे. नाहीतर पुन्हा आपलंच मन आपल्याला खातं, ही गोष्ट करायची राहून गेली, माझं आयुष्य संपलं, मी ही गोष्ट केली नाही, मी ही गोष्ट केली नाही असं आपल्याला शेवटच्या क्षणाला वाटतं. आणि त्यावेळेस मात्र ती गोष्ट करायला आपल्याकडे वेळ शिल्लक राहिलेला नसतो. मग त्यावेळेस समर्थ म्हणतात की तुला मी आयुष्य एवढं दिलं होतं, त्या आयुष्यामध्ये तू करू शकली नाही. आता तुला जायचा टाइम आला आहे आणि आता तुला सुचत आहे की ही गोष्ट राहिली, ती गोष्ट राहिली, मी केली नाही, मित्रांचा विचार करत राहिले, मी घाबरले, तो काय म्हणल, ती काय म्हणल, हा काय म्हणल, मला नावं ठेवतील, हा विचारच तू करत बसली आणि त्यामुळे तुझं आयुष्य संपून गेलं. मग समर्थ म्हणतात की तुला मी भरपूर आयुष्य दिलं होतं पण तू केलं नाही, यात माझा काय दोष, असं समर्थ मग त्या व्यक्तीला म्हणतात. म्हणून समर्थ म्हणतात की लोक काय चांगलं केलं तरी नावं ठेवतात आणि वाईट केलं तरी नावं ठेवतात. म्हणून समर्थ म्हणतात की लोक काय चांगलं केलं तरी नावं ठेवतात, वाईट केलं तरी नावं ठेवतात. लोकांचं कामच ते आहे असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं. आणि म्हणून समर्थ म्हणतात की कोणीच कोणाचं भरभरून कौतुक करत नाही. कुठलेही लोक असू दे, कोणीच कोणाचं भरभरून कौतुक करत नाही. प्रत्येक जण प्रत्येकातील फक्त दोष शोधण्यातच वेळ वाया घालवतो. समर्थ म्हणतात की या युगामध्ये प्रत्येक जण प्रत्येकातील फक्त दोष शोधण्यात वेळ वाया घालवतो. प्रत्येक जण प्रत्येकातील फक्त दोष शोधण्यामध्ये वेळ वाया घालवतो आणि गुण मात्र शोधत नाही, त्याच्यामधील गुण मात्र शोधत नाही. आणि म्हणून समर्थ म्हणतात की प्रत्येकाला समोरच्या व्यक्तीतील चांगले गुण खटकतच असतात. प्रत्येक व्यक्तीला समोरच्या व्यक्तीतील चांगले गुण खटकतच असतात. म्हणून ते फक्त प्रत्येक व्यक्तीतील दोष शोधून त्या व्यक्तीला बोलत असतात. म्हणून फक्त प्रत्येक व्यक्ती त्या समोरच्या व्यक्तीतील दोष शोधून त्या व्यक्तीला बोलत असते. आणि म्हणून समर्थ म्हणतात की या जगामध्ये कोणीच परिपूर्ण म्हणून जन्माला आलं नाही. म्हणून समर्थ म्हणतात की या जगामध्ये कोणीच परिपूर्ण म्हणून जन्माला आलेलं नाही. प्रत्येक जण गुण आणि दोष घेऊनच जन्माला आलेला आहे. प्रत्येक जण गुण आणि दोष घेऊनच जन्माला आलेला आहे. आणि म्हणून समर्थ म्हणतात की आपल्याला प्रत्येक व्यक्तीमधील गुण हे घेताच आलं पाहिजे. दोष आपल्याला त्या व्यक्तीचे घ्यायचे नाही, पण गुण मात्र आपल्याला प्रत्येक व्यक्तीमधून घेता आले पाहिजे असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं. आणि म्हणून समर्थ म्हणतात की वेळ आहे तोपर्यंत आपल्याला सार्थक साधता आलं पाहिजे. जे आपल्याला आवडते, जे करण्यामध्ये आपला आत्मा प्रसन्न होतो, आपल्या मनाला प्रसन्नता निर्माण होते, ते काम आपण केलं पाहिजे. मृत्यू क्षणी आपल्याला वाटता कामा नये की हे करायचं राहून गेलं, ते करायचं राहून गेलं. म्हणून समर्थ म्हणतात की 83,999 योनीतून आपला जन्म झालेला आहे. 83,999 योनीतून मनुष्याचा जन्म झाला आहे. आणि मनुष्याला स्वप्न बघायचाही हक्क आहे, मनुष्य फिरण्याचाही हक्क आहे. कारण मनुष्याला हात पाय डोळे सर्व काही दिलेलं आहे. तो कुठेही जाऊ शकतो, फिरू शकतो, त्याला काय हवं आहे ते करू शकतो. मनुष्यालाच बुद्धी दिली आहे. मनुष्याला भरपूर अशी बुद्धी परब्रह्माने ईश्वराने दिली आहे. आणि म्हणून समर्थ म्हणतात की वेळ आहे तोपर्यंत तुला ते सार्थक करता आलं पाहिजे. जे तुला करायचं आहे ते तू केलं पाहिजे असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं. आणि हे समजावून सांगण्यासाठी समर्थ आपल्याला बोध देतात. एक माणूस राजाकडे गेला आणि राजाला म्हणाला की मी खूप गरीब आहे. राजाला म्हणाला मी खूप गरीब आहे, माझ्याकडे काहीही नाही, मला मदतीची आवश्यकता आहे. राजा ही दयाळू होता. समर्थ म्हणतात की राजा ही दयाळू होता. त्यानेही विचारलं की कोणत्या मदतीची कोणती मदत मी तुला करू. तो माणूस म्हणाला की मला थोडी जमीन द्या, मी त्याच्यामध्ये पीक घेतो. राजाही म्हणाला ठीक आहे, उद्या सकाळी सूर्योदयानंतर तू ये. तू उद्या सकाळी सूर्योदयानंतर ये आणि तू चालू शकशील, धावू शकशील, ती संपूर्ण जमीन तुझीच होईल. उद्या सकाळी सूर्योदयानंतर ये, तू चालू शकशील, धावू शकतील, ती संपूर्ण जमीन तुझीच होईल. परंतु लक्षात ठेव, जेथून तू धावणे सुरू करशील
तेथे सूर्यास्तापर्यंत तुला परत यावे लागेल. जेथून तू धावायला सुरू करशील तेथे सूर्यास्त होईपर्यंत तुला परत यावे लागेल. अन्यथा सूर्यास्त नंतर जर तू आला तर तुला काहीही मिळणार नाही. ही अट राजाने त्या माणसाला घातली. तो माणूसही खुश झाला आणि तो सूर्योदय होताच पळायला लागला. सूर्योदय होताच तो तेथे आला आणि पळायला लागला. पळतच राहिला. सूर्य माथ्यावर चढला होता पण माणूस धावायचं थांबला नाही. सूर्य मात्र माथ्यावर चढला होता पण माणूस मात्र धावायचं थांबला नाही. अजून थोडी मेहनत घेऊया, अजून आपल्याला जमीन मिळेल. अजून थोडी मेहनत घेऊया, अजून आपण श्रीमंत होऊ. अजून थोडी जमीन घेऊया, आपण सगळ्यांपेक्षा श्रेष्ठ ठरू, असं त्या माणसाला वाटू लागलं आणि तो धावूच लागला. मग मात्र संध्याकाळ होणारच होती आणि त्या माणसाला आठवलं. संध्याकाळ होणार होती. त्या माणसाला आठवलं की त्याला आता परत सूर्यास्ताच्या अगोदर जावे लागणार आहे, नाहीतर त्याला काहीच मिळणार नाही. हे त्याला आठवलं. त्याने पाहिलं की तो खूप दूर आला होता. त्या व्यक्तीने पाहिलं की तो खूप दूर आला होता. आता परत यायचं होतं. परत मात्र जेथून धावून आला तेथे परत यायचं होतं. सूर्य पश्चिमेकडे होता. समर्थ म्हणतात की सूर्य पश्चिमेकडे होता आणि तो व्यक्ती धावून पळून एवढा थकला होता. परत पोचायचंही होतं पण वेळ मात्र वेगाने निघून जात होती. वेळ मात्र थांबायलाच तयार नव्हती. वेळ मात्र वेगाने निघून जात होती आणि अजून थोडी मेहनत न थांबता तो पूर्ण वेगाने धावू लागला. अजून थोडी मेहनतीने न थांबता तो पूर्ण वेगाने धावू लागला. पण आता मात्र त्या व्यक्तीला श्वास घेणे कठीण झालं होतं. समर्थ म्हणतात की आता मात्र त्या व्यक्तीला श्वास घेणं कठीण झालं होतं आणि तो खालीच पडला. तो धपकन खाली पडला आणि अखेर त्याने शेवटचा श्वास सोडला. एवढा पळाला की तो पूर्णपणे दमून गेला आणि शरीर त्याचं पूर्णपणे थकलं आणि अखेर तो खाली पडून त्याने शेवटचा श्वास सोडला. राजा हे सर्व पाहतच होता. समर्थ म्हणतात की राजा मात्र हे सर्व पाहतच होता आणि तो त्याच्या सहकार्याबरोबर तेथे पोहोचला. राजाने ही सर्व सहकार्य घेतले आणि त्या ठिकाणी पोहोचला. त्याने काळजीपूर्वक त्या मृतदेहाकडे पाहिले. राजाने काळजीपूर्वक त्या मृतदेहाकडे पाहिले आणि म्हणाला, याला फक्त 7 फूट जमीन हवी होती. राजा म्हणाला की याला फक्त 7 फूट जमीन हवी होती. बिचारा काही कारण नसताना इतका पळला. बिचारा मात्र काही कारण नसताना लोभ याच्यामध्ये एवढा आला की तो इतका पळाला की आपला मृत्यू झाला तरी ह्याला समजलं नाही. मग राजा म्हणाला, आता आपण त्या माणसाच्या जागी स्वतःला ठेवून विचार करा. राजा म्हणाला की आता मात्र त्या माणसाच्या जागी स्वतःला ठेवून विचार करा. आपण ही तीच चूक करीत नाही का? समर्थ म्हणतात की आपण ही तीच चूक करत नाही का? आपल्या गरजाही मर्यादित आहेत. समर्थ म्हणतात की आपल्या गरजाही मर्यादित आहेत, परंतु आपल्या इच्छा मात्र असीम आहे. आम्ही जास्त मिळवण्याच्या मोहात परत येण्याची तयारी करतच नाही. म्हणून समर्थ म्हणतात की आपण जास्त मिळवण्याच्या मोहामध्ये परत येण्याची तयारीच करत नाही. आणि जेव्हा आम्ही करतो, समर्थ म्हणतात की जेव्हा आपण एखादं काम करतो तेव्हा मात्र खूप उशिरा झालेला असतो. मग आपल्याकडे काहीही शिल्लक राहत नाही. मग मात्र आपल्याकडे वेळही शिल्लक राहत नाही आणि आपला प्राणही शिल्लक राहत नाही. म्हणून समर्थ म्हणतात की जीवनाच्या शर्यतीत सामील होतो. आजपर्यंत मी कोठे पोचलो, मला कोठे जायचं आहे आणि मला किती दिवसात पोहोचायचं आहे, हे जर आपण याचं कॅल्क्युलेशन जर करत राहिलो तर मी कोठे आणि किती काळात पोहोचेन, हे सगळे प्रश्न एकदा निवांतपणे स्वतःला विचारून बघा. आणि म्हणून समर्थ म्हणतात की सूर्यास्ताची वेळ लक्षात घेतल्याशिवाय आपण सर्वजण पळत आहोत. म्हणून समर्थ म्हणतात की सूर्यास्ताची वेळ लक्षात घेतल्याशिवाय आपण सर्वजण पळतच आहोत. आणि म्हणून समर्थ म्हणतात की अभिमन्यूलाही परत जाण्याविषयी माहिती नव्हतं. आणि म्हणून समर्थ म्हणतात की आपण सर्वजण अभिमन्यूच आहोत. आम्हालाही परत फिरावे हे माहितीच नाही, आपल्यालाही परत फिरावे लागेल हे माहितीच नाही. आणि म्हणून समर्थ म्हणतात की थोडं थांबा, आजूबाजूला पहा. म्हणून समर्थ म्हणतात की थोडं थांबा, आजूबाजूला पहा. धावता धावता प्रवासाचा आनंद लुटायचा राहूनच गेलाय. किमान आज एक क्षण
क्षणापुरतं तरी खुश व्हा, किमान आज एका या क्षणापुरतं तरी खुश व्हा, असं समर्थ आपल्याला इथे सांगतात. आणि म्हणून समर्थ म्हणतात की या बोधातून आपल्याला हेच पाहायला मिळतं की आपण एवढं लोभामध्ये गुरफटून गेलो आहे की आपलं आयुष्य संपून चाललेलं आहे तरी आपलं लक्ष नसतं. मी हे एवढं आयुष्य पूर्ण गेलं की हे करीन ते करीन, पण ते करताना ते करण्यासाठी आपल्याकडे आयुष्य आहे का नाही हेही आपल्याला माहिती नाही. आणि म्हणून समर्थ म्हणतात की थोडं थांबून थोडं विश्रांती घ्या आणि स्वतःला प्रश्न विचारा, मग त्या प्रश्नाची उत्तर तुम्हाला सहजतेने मिळून जातील, असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं. आणि म्हणून समर्थ म्हणतात की एकदा गेलेली वेळ आयुष्यामध्ये परत येत नाही. एकदा आपला प्राण गेला की तो परत आपल्याला आणता येत नाही. आणि म्हणून समर्थ म्हणतात की वेळ आहे तोपर्यंत जे काही करायचं आहे ते करा आणि जाती घडी सार्थक साधा आणि आपलं आयुष्य उत्तमाचं जगा, असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं. आणि म्हणून समर्थ म्हणतात की एवढंही त्या लोभामध्ये गुरफटू नका की आपण येताना 1 रुपयाही आणला नाही आणि जातानाही 1 रुपयाही नेणार नाही, सगळं काही कमवलेलं हितच ठेवणार आहे. हा प्रश्न फक्त स्वतःला नेहमी सांगत राहा, मगच हा देह कोठेतरी शांत बसेल, असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं. तरी आता आपण येथेच थांबूया. धन्यवाद. जय सद्गुरू.